बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणाऱ्या नांदुरा शहरात हनुमान जयंती व ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जगातील भव्य मूर्तींपैकी एक असलेल्या 105 फूट उंच हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला यंदा 25 वर्षे पूर्ण होत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे। स्वर्गीय शिवराम मोहनराव यांनी स्थापन केलेल्या बालाजी संस्थानच्या वतीने 2001 साली या 105 फूट उंच महाकाय हनुमान मूर्तीची उभारणी करण्यात आली होती। या मूर्तीच्या भव्यतेमुळे 2003 मध्ये याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती म्हणून करण्यात आली होती। आज नांदुरा नगरीमध्ये विराट 105 फूट उंचीची हनुमंताची मूर्ती आजच्या 25 वर्षापूर्वी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित झाली आणि हा योग माझ्या हातूनच हा योग संपन्न झाला। श्री तिरुपती बालाजी संस्थान नांदुरा द्वारा संचालित श्री मोहनराव नारायणराव नेत्रालय आणि या विराट हनुमंताच्या मूर्तीची किमया अशी आहे की याच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांची सेवा होते। यामध्ये डोळ्याचे सर्व ऑपरेशन्स हे फार मोफत दरामध्ये केल्या जातात आणि याच्या बाबतीत आज श्रद्धा आणि निष्ठा या परिसरातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आज लोकांमध्ये आहे आणि म्हणून या हनुमंताच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज या परिसरातीलच नव्हे तर उभ्या हनुमान भक्तांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम भाविक भक्तांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना आज हे जे जवळपास 5 क्विंटल फुलांचा हार या ठिकाणी कॉम्प्युटरद्वारे त्यांना चढवला जातो आणि हे विशेष आहे आणि हे उभ्या महाराष्ट्रामध्ये याची ख्याती सर्वांना माहीत आहे आणि आत्ताच ह्या विराट हनुमंताच्या मूर्तीला आता हा 5 क्विंटलचा हार या ठिकाणी घालण्यात येणार आहे। बोल बजरंग बली की जय, हनुमान जी की जय। आज या मूर्तीला पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली। हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटे मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला। या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मूर्तीला अर्पण करण्यात आलेला 350 किलो फुलांचा भव्य हार। 105 फूट उंचीवर हा हार रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अर्पण करण्यात आला। हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संस्थानच्या वतीने यंदा विशेष रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज आपण आहोत बुलढाणा जिल्ह्यातील खूप प्रसिद्ध असे ठिकाण म्हणजे नांदुरा येथे। आपण अनेक वेळा टीव्हीवर आणि बरेचसे न्यूज चॅनलवर बघत असतो की हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सगळ्यात फेमस जर काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेल तर पहिलं म्हणजे गजानन महाराजांचं शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आणि दुसरे म्हणजे आमच्या नांदुरा येथील 105 फूट उंचीची हनुमानजीची भव्य दिव्य अशी मूर्ती। हा सोहळा इथे अतिशय सुंदर प्रकारे साजरा करण्यात येतो। आजूबाजूच्या परिसरातील जेवढे गाव आहेत त्या सगळ्यांची इथे उपस्थिती असते, लोक आवर्जून इथे येतात आणि आज तर काय इथे इतका सुंदर सोहळा आहे की अगदी डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखा हा सोहळा आहे। सगळ्यांनी नक्कीच या ठिकाणी भेट द्यावी। तसंच आपण जाता येताना नक्कीच दर्शन घेत असतो, पण आजच्या दिवसाचं महत्व हे काही वेगळं आहे आणि या ठिकाणी मी मलकापूर येथून आलेली आहे आणि याचा मला खूप आनंद आहे की या ठिकाणी आता माल्यार्पण सोहळ्याला आपण बघू शकतात की नुकतीच सुरुवात होणार आहे। अतिशय सुंदर माल्यार्पण सोहळा। तर सर्वांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या भावी भक्तांचे खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे। असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। माझे नाव आहे सौ स्वाती देशमुख, मलकापूर। 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत परिसरात होम हवनाचे आयोजन तर 2 एप्रिल रोजी मुख्य धार्मिक विधी पार पडले। सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे।
ज्यामध्ये राज्यभरातून आलेले दिंडी पथके आणि हजारो भाविक सहभागी होतील. नांदुरा शहर सध्या बजरंगबली की जयच्या जयघोषाने दुमदुमले असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज नांदुरा स्थित 105 फूट उंच जगप्रसिद्ध हनुमानजी मूर्ती ही श्री तिरुपती बालाजी संस्थान स्वर्गीय मोहनराव सर यांच्या माध्यमातून उभारण्यात आली होती. आज हा खूप आनंदाचा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण आहे की आज या मूर्तीला स्थापित होऊन 25 वर्ष इथं पूर्ण झाले आहेत. आज रौप्य महोत्सव हा या हनुमान जयंती निमित्त आपण साजरा करतोय. आपण पाहू शकाल की देशभरातून अनेक हनुमान भक्त इथे दर्शनासाठी आलेले आहेत आणि वर्षभर इथं अनेक भक्त दुरून दुरून येतात आणि संस्थांच्या माध्यमातून वर्षभर ही आध्यात्मिक सेवा असेल, रुग्ण सेवा असेल, मोहनराव नारायण नेत्रालय हे श्री तिरुपती बालाजी संस्थांच्या माध्यमातून चालली जाणारी एक सेवा आहे. त्या माध्यमातून सुद्धा लाखो रुग्णांना त्याचा लाभ झालेला आहे आणि एक आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक संस्थान आहेत जे आध्यात्मिक क्षेत्रात काम करतात, पण हा एक मोठा आदर्श आहे की या प्रमाणेच की आध्यात्मिक सेवेसोबत लोकसेवा करणं, रुग्णसेवा करणं आणि लोकांचंच आलेलं जे भावना आहे किंवा जे काही समजा दान आहे ते लोकांसाठीच वापरणं हे एक आदर्शवत ही गोष्ट आहे. आज हनुमान जयंती निमित्त संस्थांच्या वतीने सर्व हनुमान भक्त यांना मी हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. जय हनुमान, जय श्रीराम. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.